जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही लिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर. तर बघा मस्त आता झाली दुपार आणि दुपारचं आवरायची तयारी चालू झाली. भैयाला आता निघायचं आहे तर तू निघा आता अर्धा एक तासामध्ये. तर त्याची बघा चाललेली आता पॅकिंगवर आहे. तर कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच, मी कालच आलेली माहेरी. तर सगळ्यांनी म्हणजे कालच्या ब्लॉगला खूप छान असा रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर चला बघा आजचा ब्लॉग कसा आहे. तर भैयाला आज निघायचं आहे, जायचं मुंबईला. तर त्याची जॉब पक्की झाली तर ती मी तुम्हाला आता दाखवणारच आहे कोणते. आणि सगळ्यात मेन आपल्या काय जेव्हा मी आले होते भैयाची जॉब पक्की झाली तेव्हा आले होते इथं, जेव्हा आम्ही त्याला काँग्रेस करायला आलेलो होतो, त्याला शुभेच्छा द्यायला. तर त्यावेळेस काही ताईंनी विचारलं की ताई नेमकं जॉब कोणती आहे किंवा काय. तर म्हणलं चला आता जेव्हा भैया जायचं तेव्हा तर सगळं व्यवस्थित सविस्तरमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. तर चला आता भैया चाललेले आवरायचं मध्ये. तर मी त्याच्याशी म्हणजे त्याला विचारते तेव्हा तर तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे. तर आवरायची तयारी चालू झाली आहे. मामी त्या पण थांबलेले आहे कारण काल इतका म्हणजे काल संध्याकाळी भरपूर टाईम झाला. सगळे पाहुणे रावले होते, मामा मावशी ते सगळे आलेले होते, काकी काकू सगळे. तर गावातले पण, कारण एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तर खूप छान वाटलं काल पण. आणि खूप उशीर झाला, सगळं जेवण खावणं आवरता आवरता भरपूर टाईम झाला. 9-10 वाजलेले होते रात्रीचे. तर मम्मी ते पण गेले घरी, आरुष पप्पा ते सगळे गेलेले होते घरी. तर आज येणार आहे. तर मग कारण कसं आज दुपारी जायचं आहे त्याला, कारण त्याची गाडी 3 वाजता समजा 2-2:30-3ला गाडी आहे. तर मग तो जाणार आहे. तर सगळं आवरता आवरता टाईम झाला, मग त्यामुळे मामीने त्यांनी पण थांबून घेतलं. आमच्या वहिनी त्या पण थांबलेल्या आहे. आजी पण आहे माझी पिंपळगावची, माझी मम्मीची मम्मी ती पण थांबलेली आहे. कावेरी पण थांबलेली आहे, मावशीची मुलगी दाजी ते सगळे. कारण आता त्याला वाटी लावून जायचं म्हणल्यावर सगळ्यांनाच एक म्हणजे कशी एक्साइटमेंट असते किंवा खूप म्हणजे छान वाटतं. तर चला मग आम्ही दुपारची वेळ असं छान वारं सुटलं आणि पावसाचं वातावरण वगैरे काही नाही आहे. सकाळीचं वाटत होतं की म्हणजे वातावरण तयार होईल, पण बाकी काही मस्त फ्रेश वातावरण आहे. तर बघा आरा आणि चिव काय करते. ऐ काय चाललं का ग? आज सुट्टी तर मग भारी ऐक नाही. बघा आरा मस्त इथं मोबाईल बघते. आणि चिव तर कितीला आहे बाई? 5वीला. बरे बरे कावेरीची मुलगी. तर बघा यांचं चाललेलं आहे फोन बघायचं. भैया झाली का पॅकिंग? चालू आहे का? बघा आता भैया जायचं म्हणल्यावर ड्रेस ते आणले. करणला गेला होता भैया आणायला संभाजीनगरला. तर तिथूनच मस्त कपडे वगैरे सगळं घेऊन आले. तर कुठून केली शॉपिंग मग? शर्टात लई व्हरायटी आणली रे भैया, भारी आहे ना. बघा मस्त चाललेली भैयाची आता निघायची तयारी. तर जे जे रेग्युलर म्हणजे आपल्याला डेलीसाठी कपडे लागतात तर बारीक ते सगळे कपडे त्याचे टाकून घेऊन आलं बघा. आणि जे वापरायसाठी सामान लागतं तर ते पण. आणि अण्णा आले तर आता त्याला निघायची तयारी होती. तर अण्णाने त्याला पण पैसे दिले. अण्णा म्हणे बरे आता राहू दे तुला खर्चायला. तर बघा कसं आता नातू म्हणल्यावर सगळ्यांचा जीव गोतात. आणि म्हाताऱ्या माणसांचं कसं राहतं का कोणी निघायचं समजा कुठं शाळेत जरी जायचं असलं तरी पैसे देत. म्हणजे आम्हाला लहानपणीपासून अन्नाचं तेच होतं की केवढं निघले की लगेच जेवढे असं पैसे द्यायचे. तर भैयाला पण दिले बघा अण्णांनी. तर भैयाची चाललेली पॅकिंग आणि 2 बॅगी होत्या. तर मग कसं एका याच्यामध्ये फक्त कपडे आणि एका याच्यात बाकीचं बारीक निरीक सामान सगळं. आता कसं त्याला तिथं राहायचं म्हणल्यावर व्यवस्थितच सगळं द्यावं लागणार आहे. आणि इथून जास्त लांब आहे मुंबई. तर त्याच्यामुळं मग कसं जोपर्यंत तो इकडं येईल सुट्टीमध्ये तोपर्यंत तर रेग्युलरचं सामान त्याला पुरलं पाहिजे. तर बघा सगळेजण बसलेले होते वरती आणि त्याची चाललेली होती बॅग पॅकिंग. कसं त्याला म्हणलं की मम्मी म्हणे मी सगळं पॅक करून देते, पण त्याचं असं म्हणणं झालं की मी माझ्या हाताने करतो म्हणजे मग मला कसं सापडाल त्या वस्तू मी ठेवलेल्या आहे त्या पद्धतीनं. तर बघा प्रत्येक पिशवीत अलग अलग कसं सगळे शर्ट अलग. आणि आता कसं ऑफिसला जायचं म्हणल्यावर मग सगळे इस्त्री वगैरे करणचेच कपडे लागल. तर करण बसलेलं तर बघा इस्त्री करायला.
तर दोघांचं चाललेलं होतं, एकाचं इस्त्री करायचं, एकाचे कपडे बॅग पॅकिंग करायचे. आणि बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई नेमकं तुमचा भाऊ कोणत्या ह्याच्यात लागला म्हणून. तर ताईंना म्हणजे त्यावेळेस पण मी उत्तर दिलेलं होतं, म्हणजे त्या कमेंटला उत्तर दिलं होतं की ताई तो मंत्रालयामध्ये लिपिक पदावर त्याची जॉब हे झालेली कन्फर्म. तर चला बघा, मस्त असं करणचं पण इस्त्री करायचं काम चाललेलं आहे. संपापडी आरा ओवी बघा माझ्या वहिनीची मुलगी, तर ती पण मस्त. आता कसं जायचं म्हणल्यावर खूप एक्साइटमेंटनी सगळं न्यावं लागतं. तर बघा भैयाची पुस्तकं ते तो सगळं व्यवस्थित म्हणजे जे जे कामाची वस्तू ते सगळ्या घेत होता तो. आणि ज्या म्हणजे आता ज्या काही कामाच्या नव्हत्या त्या सगळ्या त्या पेटीमध्ये टाकून ठेवत होता. तर त्याचं कीबोर्ड वगैरे लॅपटॉप ते सगळं, लॅपटॉप तर त्याला सोबतच न्यायचा होता, पण मग बाकीचं जे लागणार नाही ते सगळं त्याच्यामध्ये ठेवून देत होता. म्हणजे मग कसं पुढच्या वेळेस आल्यावर सापडन त्याला. आणि मम्मीला तो म्हणजे क्लिअर सांगत होता की हे सगळ्या वस्तू माझ्या कामाच्या आहे, कोणाला याला हात वगैरे लावून नको देऊ म्हणून. कसं आता प्रत्येकाचं काही काही गोष्टी राहतात की त्या म्हणजे आता कसं नोट्स आहे सगळ्या, पुस्तकं आहे बघा केवढले मोठेले, तर ते सगळ्या लागत होते त्याला. आम्ही सगळे बसलेलो इथं, मम्मी, माझी मावशीची मुलगी कावेरी, वहिनी, सगळेजणी. तर चला बघा, साईनी पण बरंचसं म्हणजे सगळं सामान इस्त्री वगैरे आता तिथं न्यायची आहे आता लागणच म्हणून. आणि बूट पण घेतले बघा. तर सगळं खाली न्यायचं होतं, वरच्या रूममध्ये सगळे होतं, त्याच्यामुळं मग ते सगळं व्यवस्थित खाली नेऊन आणि मग लगेच निघायचं होतं. कारण 2, 2:30, 3 वाजता त्यांना ट्रेनने जायचं होतं, त्याच्यामुळे 3 वाजता गाडी होती. तर इथून त्यांना रोटेगावला जायचं होतं भैयाला त्यांना, त्याच्यामुळं मग लवकर लवकर आवरत चाललेलं होतं बघा. आणि करण आणि भैयाचं म्हणजे इतकं असं भावाचं प्रेमापेक्षा मित्रपणा जास्त आहे दोघांचा. तर सगळं सोबतच 2-3 दिवस शॉपिंग ते सगळं सोबतच चालू आहे त्यांची. तर बघा भैयाने असा मस्त असा ड्रेस घेतलेला आहे, म्हणजे जॅकेट वगैरे आणि आतमधून टी-शर्ट. तर कसं आता बाहेर गावी जायचं म्हणलं असंच छान वाटतं. तर बघा इकडे सगळ्यांचं चाललेलं आहे बघा. मम्मी पण आलेलं आहे, कारण काल पण आले होते मम्मी, सगळे पाहुणे होते तेव्हा पण, आणि आज पण निघायच्या टायमाला दुपारून आल्या. तर बघा इकडं सगळेजण आरुष पप्पा, माझी चुलते, सगळे दाजी ते सगळे थांबलेले होते. तर मग बघा सगळी निघायची तयारी, सगळ्या बॅग्स वगैरे सगळ्या घेतल्या. आणि भैयासोबत दादा आणि मामा, तर ते दोघं जण जाणार होते. आणि करण भैयाला सोडायला जाणार होता तिथपर्यंत, म्हणजे 2 गाड्यावर जाणार होते ते सगळे चौघ जण आणि सगळ्या बॅग वगैरे घेऊन. तर चला बघा, करणनी सगळ्या बॅग पण घेतल्या. आणि आता जायचं म्हणल्यावर सगळ्यांचं पाया पडून चाललेला आहे तो, सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि हा म्हणजे कसा निघायचा क्षण होता, तर सगळ्यांना म्हणजे इतकं हे वाटत होतं, म्हणजे आनंद पण होत होता आणि एक मनाला थोडंसं म्हणजे असं वाटत होतं की एकदम मनामध्ये असं जास्त हृदय भरून आल्यासारखं वाटत होतं. कारण आता तो लय दिवसानंतर आणि सगळ्यात मेन कसं एवढं जास्त म्हणजे खूप दिवसांचा परिश्रम केला आणि त्याचं फळ भेटलं ना, तर किती म्हणलं तर एकदम वेगळंच वाटतं. तर बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख आणि मनातून एकदम आनंद होता. आणि सगळ्यांनी त्याचं औक्षण करून सगळेजण चालले होते बघा औक्षण करायचं. बघा मम्मी, कावेरी, माझी मामी आहे, अक्का, त्या सगळ्याजणी म्हणजे जेवढ्या होतात ना सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. आणि कसं आता जायचं म्हणल्यावर आता काय माहिती त्याला कधी सुट्टी भेटेल कधी नाही, त्याच्यावर राहीन आता ते. तरी बघा ही माझी मामी आहे, काय आणि सगळेजण बाहेर थांबलेले होते की आम्ही सगळेजणी, आणि वहिनी त्या पण थांबलेल्या होत्या, काल आलेल्या होत्या. तर मामी वहिनी त्या सगळ्या बघा सगळी माझी मधली चुलती आहे माई. तर सगळ्यांनी कसं त्याला औक्षण करीत होत्या. आणि आमच्या तिथल्या म्हणजे शेजारच्या सगळ्या मामी मावशी त्या सगळ्या आलेल्या होत्या. आणि कसं मग आता जायचं म्हणल्यावर थोडं जरी आपण साधं म्हणजे कुठं गावाला जर निघायचं असलं तरी पण म्हणजे खूप वेगळं वाटतं. आणि आता तर हा म्हणजे आता कंटिन्यूसाठीच तिकडं जॉबला जाणार आहे, त्याच्यामुळं तर खूपच. आणि माझी मम्मीला तर खूप जास्त म्हणजे कालपासून एकदमच अलग वाटत होतं, कारण खूप दिवसांचं म्हणजे तो एक तर कधी बाहेर राहिलेला नाही आहे जास्त,
जेव्हा तो कॉलेजला त्याला पण त्याने घरूनच कॉलेज केलं, जास्त काही म्हणजे बाहेर राहिलेलं नाही. त्याच्यामुळं जास्त करून म्हणजे त्याला पण असं थोडंसं हे वाटत होतं, कारण तो पण त्याला कधी बाहेर करमलंच नाही. मग आता माझी मम्मी आलेली आहे त्याचं औक्षण करायला. आणि दुपारचे 2-2:30 वाजलेले होते, तर त्यांना पण लवकर जायचं होतं, कारण मग ट्रेनने जायचं म्हटल्यावर आणि इथून रोटेगावपर्यंत जाणार होते ते. बघा आता माझी मम्मी आलेली औक्षण करायला. आणि सगळ्यात मेन कसं कुठं जायचं म्हणल्यावर हळदी कुंकाचा टिळा आणि आपण शगुन म्हणून दही आणि हे देत असतो खाण्यासाठी. कसं मग कोणतं पण काम आहे ना म्हणजे एकदम व्यवस्थित पार पडतं. तर आपल्याकडे ही पद्धत आहे, कुठे निघलं म्हणजे मग औक्षण करायची किंवा म्हणजे आपले कुंकाचा टिळा आणि तांदूळ लावून कोणतं बी काम सफल होतं असं म्हणलं जातं. आणि आपला साई बघा, साईला इतकं रडायला येत होतं, कारण तो म्हणजे त्याचं लय अलग आहे. ते भैयाचं आणि त्याचं पहिल्यापासूनच म्हणजे एकदम हे होतं, तर तो खूपच रडला. बघा माझ्या मम्मीला तर जास्तच म्हणजे रडायला येत होतं, कारण जेव्हापासून ठरलं ना की जायचं म्हणून, तर तेव्हापासून तिचं म्हणजे एकदमच असं आता आईची माया वेगळीच असते. बघा आता सगळे निघालेले बाहेर आणि आता जायची तयारी चालू झालेली आहे. तर बॅग वगैरे कसं जायचं कसं नाही सगळ्यांची चाललेली आता चर्चा. सगळेजण बसलेले बघा. माझी आजी पण आलेली ती पिंपळगावची, माझी मम्मीची मम्मी, सगळे 2-4 दिवसापासून. आणि तिथं कसं मुंबईला माझे म्हणजे जे मामा आहे का माझ्या आत्याचे मिस्टर, तर त्यांचे म्हणजे जवळचेच नातेवाईक आहे. तर त्याच्यामुळं तिथं म्हणजे कसं आता जेव्हा तो पेपरला गेला तेव्हा पण तिथंच थांबलेला होता दादा मामा आणि भैया. ज्यावेळेस त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे हे करायचे तेव्हा पण तिथंच थांबले. त्याच्यामुळं मामा त्यांच्यासोबत जाणार आहे, कारण मग कसं आता एवढ्या अनोळखी शहरामध्ये डायरेक्ट जायचं म्हणल्यावर कोणतरी ओळखीचं पाहिजे. तर त्यासाठी मामा चाललेले, दादा आणि मामा, आणि सोबत करण पण चाललेलं आहे भैयाला सोडायला. तर मग तिथं कसं आता रूम वगैरे शोधायला त्याला पण सोपं पडेल, त्यासाठी मग तिथं थांबणार आहे. तर बघू आता काय होतं काय नाही. आता रूम पण भेटली पाहिजे त्यांना. आणि त्याचा पण मित्र आहे म्हणा तिथं तसा पण, तर त्यांचे पण कॉन्टॅक्ट चालू आहे. जसं भैयाला जायचंय ना तसं त्यांच्या पण मित्रांनी म्हणजे कॉन्टॅक्ट चालू आहे की तू ये प्रसन्न म्हणून आपण बघू इथं रूम वगैरे. तर बघा आणि मम्मीचं चाललेलं बघा, व्यवस्थित राहा, व्यवस्थित जा, जेवण वगैरे करीत जा, असं मम्मीचं चालूच राहतं म्हणा ते. तर बघा आता बॅग वगैरे सगळ्या घेतल्या आणि भैया करण आणि दादा आणि मामा 4 जण निघालेले इथं रोटेगावला. आणि तिथून ते ट्रेनने जाणार आहे. त्या पिशवीताचे बुट. मग आता भैया ते पण निघाले आणि आता सगळेजण थांबलेले इथं. चला आता निघाले आता मी आमच्या घरी. तर संध्याकाळ झाली बघा, करण पण आला भैया सोडून स्टेशनला. तर चला कुणी दिसा चला या